लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 न जेरबंद केलेला आहे। आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार शहरामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला गुप्त माहिती मिळाली। ध्रुवनगर परिसरात एक रेकॉर्डवरील आरोपी देशी बनावटीचं पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचत ही कारवाई केली आहे। आरोपी राहुल दिलीप जाधव वय वर्ष 27 राहणार राजीवनगर गोवर्धन गाव गंगापूर नाशिक याला ताब्यात घेतलंय। तपासादरम्यान आरोपीकडून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन, 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली आहे। दरम्यान शहरामध्ये बेकायदेशीर शस्त्रांवर पोलिसांचा वचक कायम असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।